नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। कृषी पदभरती 2026 याच्यामध्ये खूप मोठी आणि एक दिलासा देणारी आनंदाची बातमी या ठिकाणी प्रकाशित झाली बघा। तर या ठिकाणी 3,500 पदांची पदभरती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारची काय असणार तर पदं असणार आहेत आणि त्याच्याविषयीची जी काही माहिती असणार आहे ही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा, कृषी विभाग पदभरती 2026 ओके। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती देखील कृषी भरतीसाठी किंवा 2026 ची जी काही कृषी पदभरती होत आहे तर त्याच्यासाठीची नवीन बॅच तांत्रिक विषयाची बॅच आपण काय करतोय सुरू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा प्रकारचे काय असणार आहेत तर लेक्चर्स सुविधा अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर नवीन एक्झाम पॅटर्न नुसार सिलेबस किंवा अभ्यासक्रम शिकवला जाईल। एक्झाम पॅटर्न पेपर पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेतो। आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 वेळा या ठिकाणी क्वेश्चन सिरीज आपण किंवा पीवायक्यू क्वेश्चन सोडून घेतो। त्याचबरोबर तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीसाठी काय असणार तर पूर्ण सपोर्ट केला जातो। हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत आतापर्यंत आमच्या डबल ओ अकॅडमीने काय केलेलं असणार तर यश मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे। ग्रामीण आणि वर्किंग स्टुडंटसाठी ही काय असणार तर उपयुक्त बॅच असणार आहेत। डिजिटल बोर्डवरती सोप्या पद्धतीने लाईव्ह लेक्चर्सद्वारे तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं तर तुमचा सिलेबस शिकवला जातो, ज्याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहेत। तज्ञ आणि अनुभवी असा मोठा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर ई बुक्सद्वारे तुम्हाला नोट्स सर्क्युलेट केले जातात आणि त्याचबरोबर पीवायक्यू जे काय असणार क्वेश्चन पेपर असणार हे या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेतो। चला तर मग या जे काय असणारे विभागाची पदभरती असणार याच्याविषयी जाणून घेऊया थोडी बहुत माहिती। तर कृषी विभागात रिक्त पदांची भरती लवकरच जाहीर केली जाणार आहे। शासनाने जवळपास तब्बल 23 वर्षानंतर म्हणजेच 2003 नंतर राज्यातील 4 कृषी विद्यापीठांच्या मध्ये गट अ आणि गट ब संवर्गामध्ये 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला नुकतीच अधिकृत अशी मंजुरी दिलेली आहे। याबाबतचा या जीआरला मंजुरी देण्यात आलेली असणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी या संदर्भातील शासन निर्णय जीआर जारी केलेला असून यामुळे विद्यापीठांमधील जी काही मेगा भरतीचा मार्ग असणार आहे हा पूर्णपणे मोकळा झालेला आहे। राज्याच्या कृषी विभागामध्ये 9,204 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे। या व्यतिरिक्त राज्याच्या 4ही ज्या काय असणाऱ्या कृषी विद्यापीठ असणार या 4ही कृषी विद्यापीठांमध्ये गट अ गट ब यांच्या 3,723 रिक्त पदांची पदभरती राज्य शासनाने सुधारित आकृतीबंधासह काय केले असणे तर मान्य केलेले आहेत। बघा, राज्याच्या कृषी विभागामध्ये 9,204 रिक्त पद असतात आणि त्यापैकी 3,000 किती सांगितलं जातात 723 पद म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3.5 ते 4,000 पद ही कुठून आहेत तर 4 कृषी विद्यापीठांमध्ये घेतली जाणार आहेत। मग कृषी विद्यापीठांमध्ये जी काही पदभरती केली जाणार आहे ही गट अ आणि गट ब आणि त्याच बरोबर गट क आणि गट ड यांमध्ये विभागली जाणार आहे। बघा, यामध्ये सहयोगी प्राध्यापक असेल, त्याचबरोबर सहाय्यक प्राध्यापक असेल, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तांत्रिक सहाय्यक ओके। तर ही गट आणि गट ब मध्ये असणारी पद असणार आहेत। त्याचबरोबर गट क आणि गट ड मध्ये कृषी सहाय्यक, कृषी सेवक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, वाहन चालक आणि शिपाई अशी ही पदभरती केली जाणार आहे। आता विद्यापीठ निहाय जी काही मंजूर पदे असणार आहेत यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी 1217 पदे असणार आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 915 पदे असणार आहेत। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 890 पदे असणार आहेत। तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी किती असणार आहेत तर 579 पदे असणार। तर अशी ही जवळपास किती असणार तर 3,500 पदभरती केली जाणार असणार आहे। पदांचे स्वरूप नियमित पदे, आता यामधली जी काही नियमित पदे असणार आहेत ही 3,611 म्हणजेच 3,500 पदे शासकीय नियमानुसार थेट भरली जाणार आहेत स्पर्धा परीक्षेद्वारे आणि बाह्य यंत्रणेद्वारे 112 पदे जी कंत्राटी स्वरूपामध्ये भरली जातील।
कृषी विभागात भरती 2026 ची प्रमुख वैशिष्ट्ये, तर कृषी विभागातील भरती 2026 चे प्रमुख वैशिष्ट्यामध्ये पहिलं बघा, एकूण पदे कृषी विभागांतर्गत 9204 पदे, गट क मध्ये गट क मध्ये बघा 5300 किती असणे तर 31 पदे, आणि कृषी विद्यापीठांमध्ये किती सांगितले बघा 3723 पदे भरली जाणार आहेत. पगार भरती झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25,500 ते 1,32,300 पर्यंत वेतन श्रेणी लागू असणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही याबाबतचे आणखीन अपडेट्स आणि जाहिरात किंवा GR सुद्धा पाहू शकताय. ओके, अधिकृत GR शासनाने सुधारित आकृतीबंध ज्याच्यामध्ये 3,723 पदाच्या मेगा भरतीला अधिकृत GR ची मंजुरी दिली आहे. त्यामुळे जाहिरात लवकरात लवकर येण्याची दाट शक्यता असणार आहे. जाहिराती संदर्भातील सद्यस्थिती आणि महत्त्वाचे अपडेट्स, अधिकृत GR प्रसिद्ध, राज्य शासनाने कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यास काय केलेले असणार तर प्रक्रिया सुरू केलेली आहे, जिला वेगवान पद्धतीने काय केली जातील तर पदभरती केली जाईल. संभाव्य तारीख, बिंदू नामावली आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काही आठवड्यातच किंवा पुढील काही महिन्यातच याबाबतचा अधिकृत GR कृषी विभाग महाराष्ट्र याच्या मुख्य संकेतस्थळावरती किंवा जे काय असणारी वेबसाईट असणार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. परीक्षा घेणारी संस्था, आता ही सुद्धा जी काही परीक्षा असणार आहे, परीक्षा IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन किंवा MPSC मार्फत ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर IBPS किंवा एकतर MPSC द्वारे ही परीक्षा घेतली जाईल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता आणखीन एक गोष्ट की आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती 12 जून पासून नवीन एक बॅच सुरू करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उपलब्ध बॅचेस अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, FDI बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धक, महिला बाल विकास, TET टेट असेल आणि LSO ह्या सर्वच्या सर्व बॅचेस आपण 12 जून पासून नवीन अभ्यासक्रमानुसार MPSCच्या धर्तीवर आणि त्याचबरोबर IBPSच्या सिलेबस या दोघांची सांगड घालून नवीन पद्धतीने काय करतोय तर सुरू करतोय. ज्यांना कुणाला ही बॅच जॉईनिंग करायची असणार तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि याबाबतची अधिक माहिती मिळवा आणि लवकरात लवकर बॅचेस जॉईनिंग करून घ्या. ओके, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ऑनलाईन ऑफिसर अकॅडमी म्हणजेच डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबतचे आणखीन अपडेट घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.